गाईज जे मला वाटतं ते मी तुमच्यापर्यंत व्यक्त व्हायचा प्रयत्न करतो. आता एव्हरी टाइम मला जे वाटेल ते बरोबरच असेल असं गरजेचं नाहीये आणि सगळ्यांना खुश ठेवायला आपण पुण्याची रील स्टार आहे का? याच बरोबर मला आतापर्यंत असंख्य वेळेस तुम्ही माझ्या चुकांची जाणीव पण करून दिली, त्या आपण सुधारायचा प्रयत्न पण केला. आपल्या चुका मान्यच नाही करला, आपण काय हांबरू आहे का? नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमन. नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी तुम्हाला सांगतो आयुष्यात अहो माझ्या लिव्हरची शपथ हो, अहो मी पिसाळलेल्या कुठे नवीन विषय शोधतो की एखादा नवीन नमुना भेटेल, मी तुमच्या समोर तो नमुना घेईल. मात्र आपले जुने नमुने थंडच घेईना. आता मी करू काय? आता आपले हे सर, या सरांवरती आपण ऑलरेडी इतकं बोललो, पण रिसेंटली परत एकदा सरांना काही ना काहीतरी बोलायचंच होतं. मुझे अगर रात को 3 बजे भी अगर मेरी बीवी या कोई उठा देता है तो तुम उर्दू में जागते हो, मैं उर्दू में जागता हूँ. हा उर्दूवरचा कार्यक्रम होता. पहिले तर मला कळत नाही, अहो रस्त्यांवर खड्डे, पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे, अर्धा महाराष्ट्र पाण्याखाली बुडालाय आणि मराठी कलाकारांना चर्चा करायची उर्दू भाषेवरती. आणि मुळात उर्दूचा आणि यांचा काय संबंध? 48 तासांपूर्वी उर्दूत बोलत नव्हते हो, आज उर्दूत विचार करायला लागलेत. अहो विचार तुम्हाला मला करण्यासारखी गोष्ट आहे. काय चाललंय देशामध्ये? असे सगळे कार्टून नेटवर्क का बरं आहेत नॉडीच्या जगातली माणसं? आणि तुम्हाला माहिती का, तो कार्यक्रम मी वन साइड पूर्ण पाहिला. म्हणलं असं बरं नाही एखादी रील पाहून लगेच तुमच्या समोरून अख्खा 10 मिनिटाचा व्हिडिओ करणं. मी तो कार्यक्रम पूर्ण पाहिला 40-50 मिनिटाचा. आणि तो कार्यक्रम पूर्ण पाहिल्यानंतर मी तुम्हाला सांगतो मला 7-8 वेळेस संपाटाची गाणी ऐकावी लागली, 5-6 माझी व्हिडिओ पाहायला लागली. मग माझी मराठी परत एकदा नॉर्मल लेवलला आली. कारण एवढ्या सगळ्या भाषा ऐकल्यानंतर माझ्या कवटीमध्ये नेटफ्लिक्सचे सगळे भाषा ऍक्टिव्हेट होऊन गेल्या होत्या. मी ते हुजरे में नहीं और कहीं पर रख दो बिग दो, एवढी माझी कवटी जाम झाली होती. टेल यू नो सेन्स. तो मग पूर्ण पाहिल्यानंतर मला कळलं की आपल्या देशामध्ये जसा एक कुणाल गांजावाला आहे, तसा कुठेतरी एक कडक गांजावाला सुद्धा आहे आणि हा लोकांना सप्लाय करतो. जो है वो मराठी है, बिल्कुल. मैं सोचता उर्दू में हूँ. सगळ्या मोठ्या मोठ्या मीडिया हाऊसेसनी सुद्धा हे कट करून त्या 50 मिनिटाच्या कार्यक्रमातला आपापल्या सोशल मीडियाच्या पेजेसवरती टाकलं. आता हे बोलणं की लोक बळच काहीतरी बोलतात, नाही घंटा. सगळ्यांना माहितीये की हे फार सगळे लिडिंग मीडिया हाऊसेसनी हेच कट करून त्यांच्या पेजवरती का बरं टाकलं? त्यांना माहित होतं लोक याचं काही येतील, लोक काही ना काहीतरी वायफळ आपल्या साहित्याचे तिथं प्रदर्शन करतील. मात्र त्यांना पण एंगेजमेंट पाहिजे होतं. त्यामुळे त्यांना पण माहितीये की ऐसा सब चलताय, तो अभी ऐसा नहीं चलेगा की पब्लिक रिकामी बोलते आणि आम्ही पॉइंट नाही भाई, मॅच चिडीने खायची. आता मेन मॅटर काय झाला हे सांगायला आपण जरा मेन मॅनला बोलू. जसं आपल्या देशामध्ये एक उर्दू मॅन आहे, तसा एक किस्सा मॅन पण आहे. किस्सा मॅन कम हिअर बाबडीज. काही लोक अंथरूण टाकून झोपतात, मी गपचूप माई गोदडी घेऊन झोपतो. मात्र काही लोक आता कचकन भाषेला घेऊनच झोपायला लागली आहेत. नमस्कार, मी सोनू आणि मोनूचा मित्र चिनू आणि तुम्ही पाहताय खोलना व्हिडिओ. 2015 मध्ये कट्यार जरी काळजात घुसली असली तरी 2025 मध्ये कट्यार आता नको तिथं घुसतीये. मागच्या वर्षभरामध्ये बच्चन साहेबांना असंख्य गुचका दिल्यानंतर आणि त्यांच्या रात्रीची झोप उडवल्यानंतर, याच बरोबर शोले पिक्चरचा क्रेडिट गाचकन आपल्या घशात घातल्यानंतर साहेबांनी आता वेगळीच उंची गाठली आहे. कधी जर कोणी फोटो मागायला गेलं तर त्यावर वाक्कन खेकसल्यानंतर आणि दत्ताच्या आयुष्याला घोडा लावल्यानंतर साहेबांनी आता भाषेच्या मागे धाव घेतलीये. पुढे पळते उर्दू भाषा, त्याच्या मागे पडतात आपले साहेब. या शर्यतीमध्ये नेमकं कोण जिंकतं हे येणाऱ्या टाइमामध्ये आपल्याला पुढे कळेलच. एका जाहीर कार्यक्रमामध्ये साहेब नुकतंच म्हणले का मी उर्दू मध्ये विचार करतो. ही गोष्ट तरी ठचका लागण्यापर्यंत ठीक होती. मात्र पुढे जाता जाता साहेब म्हणले का मी उर्दू सोबत झोपतो आणि उर्दू सोबत उठतो. हे वाक्य ऐकल्यानंतर महाराष्ट्रातल्या बहुसंख्यक समाजाच्या गोष्टी कपाळात गेल्या. आता नेमकं झोपताना कुठल्या बाजूला साहेब आणि कुठल्या कुशीवर उर्दू, आणि उठताना कुठल्या कुशीवर साहेब आणि कुठल्या बाजूला उर्दू, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. मागच्या वर्षभरामध्ये बच्चन साहेब, शोले, संजीव कुमार आणि आपला दत्ता या सगळ्यांचे वाभारे काढल्यानंतर आता जाता जाता उर्दूलाही धरलंय. आता ऐन थंडीमध्ये साहेब पुन्हा कोणाला धरतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. भेटत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. मी आहे चिनू आणि तुम्ही पाहताय खोलना व्हिडिओ. हा पूर्ण कार्यक्रम पाहिल्यानंतर मला कळलं की येस सरांना ऍक्च्युअली नॉलेज हाय गाइस, हाय. फारसी जो है वो उर्दू में का एक बहुत अहम हिस्सा है, उर्दू जबान में. तो उन्होंने कहा आग से नाता नारी से रिश्ता. मात्र पुढच्या 5 मिनिटांनंतर मला कळलं की या कार्यक्रमामध्ये सगळे वन साइड बोलतायत. आय एम सॉरी, मला सगळ्यांची नावं नाही माहिती. मला सचिन सर आणि शेखर सुमन सरच माहिती आहेत, पण एक साथ एक खट्टी सगळे बोलत होते त्या कार्यक्रमात. अहो कोण काय बोलतंय मला कळेच ना. अरे कहना क्या चाहते हो? आणि मध्ये मध्ये सचिन सर इतके बोलत होते की सचिन सरांचा माईकच वन साइड बंद केला. नंतर जेव्हा त्या ऑर्गनायझरने माईक बंद केला, माईकने स्वतःहून ठरवलं की मी आत्मघाती हल्ला करायची गरज आहे. मी माईक कॅपॅसिटर सगळे सेन्सर स्वतः जाळायची गरज आहे. मला माईक म्हणून जन्म नव्हता पाहिजे, म्हणून 24व्या मिनिटाला माईकने स्वतः दम तोडलाय.
तेव्हा तिथे स्वतः मॉडरेटरच गप्प बसला होता आणि बाकी सगळे बोलत होते. वो गैर आईनी है और उनकी जो है सरकार वो अदालत मला ते शेखर सुमन सरांबद्दल पण टेन्शन येत राव. अरे ते ग्रेट इंडियन लाफ्टर सर्कस काय मध्ये तिथे पण जज होते, तिथे पण त्यांना पूर्ण वेळ बोलू दिलं नाही. आता कुठेतरी त्यांना खरंच बोलायचा चान्स मिळाला, तिथेही त्यांना बोलू दिलं नाही. किती अन्याय मला तुम्ही सांगा बरं. आणि ह्या सगळ्यांमध्ये एक गेस्ट होते ज्यांना बाकीचे पण बोलू देत नव्हते. त्यांच्या एक्सप्रेशन मधनं साफ कळत होतं की अरे मेरे को बोलने दो रे बाबा. कुछ कहना है, मुझे कुछ कहना. शेवटी सरांच्या पेशन्सचा बांध फुटला आणि सरांनी एकदम त्या लहेजामध्ये विचारलं त्यांना की अगर आप मुझे इजाजत दो कुछ तो बोले एकदम खतरेवाला. अगर आप इजाजत दे तो मैं जी कर दूं फिर आप. आणि मग ह्याच कार्यक्रमामध्ये तो मेन पार्ट जिथे का सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे म्हणे आता उर्दू मध्ये विचार करतायत. मेरी मादरी जबान जो है वो मराठी है. बिल्कुल. मैं सोचता उर्दू में हूं. स्वतः गुलजार अजून कधी म्हणते नसतील मी उर्दू मध्ये, मुळात उर्दू मध्ये कसा विचार करायचा. मी किती प्रयत्न केला, मी इंग्रजीत विचार करू शकत नाही. उर्दू मध्ये विचार करणं म्हणजे काय असतं. मला टेन्शन आलंय की एवढे मोठे मोठे चित्रपट बनवत असताना पहिले तो डायलॉग की उर्दू मध्ये मनामध्ये प्रोसेस करायचे, मग त्या भाषेचं धर्मांतर करून त्याला कन्व्हर्ट करून मग ते मराठीमध्ये बोलायचे. केवढी खतरनाक लेवल पाहिजे त्या माणसाची उर्दू मध्ये विचार करणं. माझ्या आजोबांचं पण असंच झालं असेल. मुघल आझम पाहिल्यानंतर ते पण पुढचे 2-3 दिवस उर्दू मध्ये विचार करत असतील, मी तुम्हाला सांगतो. मग कुठेतरी ठेस लागल्यानंतर एकदम मराठी त्यांची बाहेर आली असेल. जय महाराष्ट्र. जेव्हा ते म्हणाले का मी उर्दू मध्ये विचार करतो आणि याच्यानंतर जे पुढचं वाक्य बोलणार होते ते शेखर सुमन सरांनी एकदम सार्केस्टिकली कंप्लीट केले. मुझे अगर रात को 3 बजे भी अगर मेरी बीवी या कोई उठा देता है तो तुम उर्दू में जागते हो. मैं उर्दू में जागता हूँ. अबे तू आदमी है कि इंडिया पाकिस्तान की सरहद. मला हे बघताना कळलं की शेखर सुमन सर हे सार्केस्टिकली बोलले. त्यावरती मी असं नाही म्हणणार की मी झोपतो आणि उठतो पण. उर्दू काय गोधडी आहे घेऊन झोपायला घेऊन उठायला. मैं उर्दू के साथ सोता भी हूँ. ये झूठ है, झूठ है, झूठ है. आणि पुढे जाऊन तर डायरेक्टच घर केला. डायरेक्ट स्विमिंग पूल लेवल कॉमेडी, ज्यामध्ये सरांनी कॉमेडी करायचा वायफळ प्रयत्न करत असं म्हणले की उर्दू जी आहे माझी 30 होती जिच्या माझ्या वायफळ काय प्रॉब्लेम नाही. तू एक ऐसी सॉस है जो मेरी बीवी को पसंद है. राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो. अरे उर्दूचा विषय निघाला म्हणून पटकन 2 बायकांचा तिथे करायचंच एका जिक्र. मुळात उर्दूवरती बोलायला आरिफ सैफी आहे, मेहसार आफ्रिदी आहे, एवढे मोठे मोठे आहेत. त्यांनी उर्दूवरती बोलावं. मी तर म्हणतो 3-4 दिवस वन साइड सगळे सेशन त्यांनीच घ्यावे. मला कळत नव्हतं. मला ऑनेस्टली माझ्या अज्ञानामध्ये तुम्ही थोडीशी भर घाला, मला खरंच ज्ञानी करा. पण मला खरंच अजून पण नाही कळलेलं की या सगळ्यांमध्ये हे का बरं त्या उर्दूच्या पॅनलवर आहेत. मला कळलंच नाही भेंडी का ऑडियन्स मधल्या एकाला पटकन तिथे स्टेजवर ठेवलं. आय एम नॉट अंडरस्टँडिंग एनिथिंग इन माय ब्रेन्स अँड न्यूरॉन्स. आणि जेव्हा हे सगळं बोलत होते आय कुड सी इट. शेखर सुमन सरांच्या कपाळात गेलेत गाईज. तो तुम उर्दू में जागते हो. मैं उर्दू में जागता हूँ. मैं उर्दू के साथ सोता भी हूँ. मी तुम्हाला सांगू एक्झॅक्टली माझे काही मित्र जे आहेत हे रात्री 60 मारल्यानंतर असेच करतात. ते पण उर्दू मध्ये झोपतात, उर्दू मध्ये उठतात आणि उर्दू मध्ये विचार करायला लागतात. त्यांच्या प्रत्येकाच्या अंगातला नुसरत फतेह जागा होतो आणि मग त्यांचं पण वन साइड चालू होतं. हो ही नाही और हर जाओ, तुम्हें गोरख धंधा हो, मेरे हुजरे में नहीं और कहीं पर रख दो, आसमान लाए हो ले और जमीन पर रख दो. वन साइड सेम कॅटेगरी मध्ये जातं. मी तुम्हाला सांगतो रिसेंटली या कार्यक्रमाच्या अगोदर 1.5 आठवड्यापूर्वीच मी अजून एक रील बघितली त्यांची आणि त्या रील मध्ये पण सर जे आहेत हे किस्सा इतका मीठ मसाला लावून सांगत होते. माझ्या वडिलांनी दरवाजा उघडला, समोर संजीव कुमार उभे आहेत. मेरी जिंदगी की पहली ऑटोग्राफ मैं लेना चाहता हूँ, कुड यू डू मी द फेवर. असं म्हणून माझ्यासमोर ऑटोग्राफ बुक ठेवलं, पेन दिलं. कब होते कब मुळात ना किस्सा रंगवून सांगायची कॅपॅसिटी डेंजर आहे. कोणी जर त्यांना विचारलं ना सुलतानची स्टोरी काय तर सलमानच्या जन्मापासून स्टोरी चालू करतील की सलीम खान होते, त्यांच्या घरी सलमानचा जन्म झाला, मग सलमानला मी लहानाचं मोठं होताना पाहिलं, मग मी सलमानला सल्ला दिला की तू चांगलं शिकू. अरे बाबा सुलतान पिक्चरची स्क्रिप्ट काय हे बताव ना तुम. सलमानच्या जन्मापासून काय स्टोरी चालू करायची आहे. काही लोक म्हणजे मी पण किस्सा सांगताना मीठ मसाला लावून सांगतो नो डाऊट, पण म्हणून मला रंगवून सांगायचं म्हणून अख्खा किस्साला मी मसाल्यामध्ये मिठामध्ये बरबटवून नाही सांगत. मेन किस्सा आता एवढा असा मी तुम्हाला सांगतो 30 ml दारू 300 ml पाणी त्याच्यात. आणि असं नाही की सर सगळं असं करतात. काही काही गोष्टी ते एकदम जेन्युइनली खूप मनापासून तळतळीने सांगतात आणि त्याचा खरंच मी आदर करतो. कधी कधी सर खूप महत्वाचंही बोलतात. चाहिए उर्दू. आपकी जानकारी के लिए बता दूं, हिंदुस्तान की एक भाषा है.
आणि हे खरंय 12व्या शतकामध्ये पर्शियन टर्किश रुलर जे होते यांची जी सेना होती, उर्दू हा शब्द मुळात टर्किश शब्दापासून तयार झालेला आहे. उर्दू म्हणजे आर्मी किंवा कॅम्प. तर आर्मी आणि कॅम्प मध्ये काय व्हायचं, देशातल्या भिन्न भिन्न प्रकारची लोक एकत्र यायची, खडी बोली नावाची जी भाषा तेव्हा बोलली जायची, याच्यामध्ये टर्किश पर्शियन एलिमेंट सगळे एकत्र झाले आणि मग त्या आर्मी कॅम्प मध्ये भाषा बोलली जायची, म्हणून त्याला उर्दू म्हणायला लागले. आणि मग 16व्या शतकानंतर उर्दू जे आहे याचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागला. दॅट वी ऑलरेडी नो. सो भारत खंडामध्ये या भाषेचा जन्म झाला. सो ऑब्व्हियसली ही भाषा हिंदुस्थानीची आणि हा सुद्धा चांगला संदेश दिला. नाही तर काही लोक इतकी बिंडोक आहेत की भाषेलाही कुठला तरी टॅग लावतात. मी तुम्हाला सांगतो, क्यूट लिटिल डफर्स. पण असं सांगितल्यानंतर ह्याच बरोबर हे असं मी उर्दूमध्ये विचार करतो वगैरे नाही बसत गाईज. आय लिटरली टेल यू इट्स नॉट पॉसिबल. मी तुम्हाला मनापासून सांगू का, मी कम्पेअर करत नाहीये, ठीक आहे, माझी तेवढी खरंच पात्रता नाहीये. काही लोक कमेंटमध्ये माझ्यावर उड उडतील, त्यामुळे नीट ऐका. पण जेव्हा मी एक जेन्युअन रॅशनल पर्सन म्हणून बघायचा विचार करतो, अशोक सराफ सरांचा मी व्हिडिओ बघितला ज्यामध्ये ते लिटरली एकाला बोलले ते गब्बस वगैरे, तुम्ही बघा. पण तुम्हाला माहिती हे अॅरोगंट नाही वाटत, कारण ह्याच कार्यक्रमामध्ये अवघ्या काही सेकंदानंतर जेव्हा अशोक सराफ सरांना विनंती केली की सर तुम्ही तबला वाजवून दाखवा, तुम्हाला येतो, आग्रह होता प्रेमाचा, याच्यानंतर त्यांनी खूप विनम्रपणे लोकांची माफी मागितली ज्यांना प्रॉपर तबला वाजवता येतो त्यांना. तेव्हा इथे जे तबला वाजवणारे असतील त्यांना त्यांची क्षमा मागून मी तबल्यावर बोट ठेवतो. ह्याच कार्यक्रमामध्ये, तो कार्यक्रम कोल्हापूरमध्ये होता, तर अशोक सराफ सरांनी कोल्हापूरकरांचे पण खूप आभार मानले. मी तुम्हा सर्व कोल्हापूरकरांचा आजन्म ऋणी राहीन, याबद्दल काही दुमत नाही. मी एक रॅशनल पर्सन म्हणून जर बघायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं, आता माझ्या 25 वर्षी जेवढी मॅच्युरिटी असेल, माझी जेवढी विजन असेल, की एखाद्या व्यक्तीचा हंबलपणा किंवा एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी जी आहे ओव्हरऑल कळते सातत्याने. जेव्हा ती एकाच साच्यामध्ये वाटते ना, तेव्हा मग माझ्या नजरेपेक्षा कदाचित काही वेळेस समोरच्या पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा इम्प्रुव्हमेंटची थोडीफार स्कोप असू शकतो ना भाई. आणि माझं काय म्हणणं आहे की बघा, शिकण्याचं काही वय नसतं. मी माझ्या आयुष्यामध्ये इतक्या चाटून पुसून चुका केल्या, पण मला जाणीव झाल्यानंतर 4 लोकांनी सांगितल्यानंतर आय ट्राईड ना की ओके मे बी एवढे लोक सांगतात तर मे बी मेरे में काही तो कुछ तो रहेगा. आय नीड टू फिक्स माय नट बोल्ट ना भाई. एनिवेज गाइस, काय होईल या विषयामध्ये मी जेवढं बोलत राहते साध्य होणार नाही, माझा वॉच टाइम वाढेल आणि मग भेटू झालं पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. टिल देन काळजी घ्या गाइस.